फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावात शेतकरी खातेदार शकील नजीर मोमीन व जुबेर नजीर मोमीन यांनी त्यांचे गट क्रमांक 389-1 यामध्ये विहीर खोदाईचे काम चालू करून अंदाजे 30 फूट खोल व 30 फूट परीघ मापाची विहीर खोदण्याचा विनापरवानगी काम चालू केले आहे। या विहिरीपासून अंदाजे 100 मीटर अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी साठवण टँक असून तो सिमेंट कॉन्क्रीटमध्ये उभ्या भिंतीमध्ये बांधण्यात आलेला आहे। मोमीन यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी यांना हाताशी धरून विनापरवाना अनधिकृतपणे विहीर काढण्यास सुरुवात केल्यानंतर वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यावर विहीर खोदाई थांबवण्यात आली। वाठार निंबाळकरचे ग्राम महसूल अधिकारी श्री आकाश ठोंबसे यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार पंचनामा केलेला आहे, परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, कारण साठवण तलावाच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीला विहीर खोदाई चालू असताना ब्लास्टिंग लावल्यामुळे तडे जात आहेत। भविष्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल, यासाठी त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।